नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा विषय आपण बघणार आहोत आणि तंत्रज्ञान भाग 2, इयत्ता 10वी, पर्यावरणीय व्यवस्थापन, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट। The surrounding environment is the basic erudite master to teach us the fundamental laws of nature and the basics of living. पाठातून प्राप्त करण्याच्या अध्ययन विषयक निष्पत्ती, पर्यावरण संवर्धन व त्या संदर्भात असलेले विविध नियम समजून घेतात, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजून घेतात। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पर्यावरण व परिसंस्था यातील संबंध काय आहे, पर्यावरण व संवर्धन म्हणजे काय, या पर्यावरण संवर्धनाची गरज आणि पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता यातील संबंध या विषयावर माहिती घेणार आहोत। परिसंस्था, इकोसिस्टीम। या चित्रामध्ये तुम्हाला दिसते बघा, सम लिव्हिंग थिंग्स आर देअर अँड सम नॉन लिव्हिंग थिंग्स आर देअर। जैविक आणि अजैविक घटक आहेत। वनस्पती, प्राणी, animal, plants, these are living factors, means biotic factors, and non-living means अजैविक, abiotic factors, that is soil, air, sunlight, these are all abiotic factors. The सजीव means living things, त्यांच्या अधिवास किंवा पर्यावरणीय घटक यांच्यात एक परस्पर संबंध असतो। वनस्पतींना जगण्यासाठी सूर्यप्रकाशाची, मातीची, पाण्याची आवश्यकता असते। प्राण्यांना या वनस्पतींची आवश्यकता असते। म्हणजेच पर्यावरणामध्ये असलेले सजीव आणि इतर घटक यांच्यामध्ये एक परस्पर संबंध असतो आणि या अन्योन्य संबंधातून जो वैशिष्ट्यपूर्ण आकृतीबंध निर्माण होतो त्याला परिसंस्था असे म्हणतात। या परिसंस्थेमध्ये प्रत्येक घटक हा महत्त्वाचा आहे। हवा, पाणी, माती, जमीन, खडक हे जसे घटक महत्त्वाचे आहेत, तसेच वनस्पती, प्राणी हे सुद्धा घटक तितकेच महत्त्वाचे आहे। एवढंच कशाला, अगदी सूक्ष्मजीव, मायक्रो ऑर्गॅनिझम, these are living things, so these are also very important. ते कसे ते आपण आता बघणार आहोत। तर परिसंस्थेतील घटकांमध्ये ही आंतरक्रिया होत असते। बघा, जैविक घटक आहेत म्हणजेच वनस्पती आणि प्राणी। वनस्पती आणि प्राणी हे जैविक घटक इतर अजैविक घटकांच्या सहाय्याने आपलं अन्न मिळवत असतात। आता काय होतंय यामध्ये बघा, तर वनस्पती या उत्पादक आहेत। नॅचरली दे आर बायोटिक फॅक्टर्स, जैविक घटक आहेत। तर या वनस्पती माती, सूर्यप्रकाश, पाणी, हवा या अजैविक घटकांच्या सहाय्याने, बघा या ठिकाणी हे सगळे अजैविक घटक आहेत जी पोषक द्रव्ये वनस्पतींना मिळतात। त्याचबरोबर सौर ऊर्जा म्हणजे सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साइड, पाणी, मातीमधली खनिजे यापासून प्रकाश संश्लेषणाच्या सहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात। वनस्पतींनी तयार केलेलं अन्न खाऊन ससा, हरिण यासारखे प्राणी आपलं अन्न ग्रहण करतात।
या प्राण्यांवर अवलंबून असणारे वाघ, सिंह, कोल्हा यासारखे प्राणी आणि या वनस्पती जेव्हा मृत पावतात त्यावेळेला त्यांच्या शरीराचं विघटन करण्याचं काम काही सूक्ष्म जीव करतात. हे बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, डिकम्पोजर्स. तर या प्राण्यांचं मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या शरीराचं विघटन करण्याचं महत्वाचं काम या सूक्ष्मजीवांमार्फत केलं जातं. आणि या सूक्ष्मजीवांनी विघटन केल्यानंतर जी काही खनिज आहेत ती खनिज मातीमध्ये मिसळतात आणि पुन्हा ती वनस्पतींना मातीतून प्राप्त होतात. त्याचबरोबर नत्र म्हणजे नायट्रोजन युक्त काही पदार्थ ते हवेमध्ये जातात किंवा मातीमध्ये मिक्स होतात आणि उष्णता जी बाहेर पडते या सगळ्यामध्ये त्याचा सुद्धा पर्यावरणातील या घटकांना, वनस्पतींना, प्राण्यांना उपयोग होत असतो. तर अशा प्रकारे या परिसंस्थेतील घटकांमध्ये एक प्रकारची आंतरक्रिया होत असते. सूक्ष्मजीव साफसफाईचं काम करतात, तर वनस्पती सर्वांना अन्न पुरवण्याचं प्राथमिक घटक, जैविक घटक म्हणून मदत करतात. अशा प्रकारे प्रत्येक सजीव एकमेकांना मदत करतो आणि त्यांच्यामध्ये आंतरक्रिया होत असते. तर परिसंस्थेतून एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे अन्न ऊर्जेचे संक्रमण निम्न स्तरापासून ते उच्च स्तरापर्यंत होते आणि यालाच अन्न साखळी असे म्हणतात, फूड चेन. आता याच्यामध्ये उत्पादक म्हणजेच वनस्पती, या वनस्पती सूर्यप्रकाश, हवेतील कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि मातीमधील खनिज यापासून अन्न तयार करतात. उत्पादकांवर अवलंबून असणारे भक्षक म्हणजेच नाकतोडा, हरिण, फुलपाखरू, ससा यासारखे प्राणी हे झाले प्राथमिक भक्षक. यांच्यावर अवलंबून असणारे म्हणजेच नाकतोडा हे ज्यांचं अन्न आहे असे बेडूक, साप यासारखे प्राणी. बेडूक, साप खाऊन जगणारे, बेडूक नाकतोडा खाऊन जगणारे, साप आणि सापाला खाऊन जगणारे गरुड, गिधाड यासारखे प्राणी. आणि ज्या वेळेला हे मातीमध्ये मिक्स होतात त्यावेळेला काही सूक्ष्मजीव त्याचं विघटन करतात आणि पुन्हा हे अन्न, काही खनिज मातीमध्ये मिक्स होतात. तर अशा प्रकारे उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायम आंतरक्रिया सुरू असते आणि या आंतरक्रियेमध्ये एक क्रम असतो आणि म्हणूनच याला अन्न साखळी असे म्हणतात. या ठिकाणी जर एक घटक यातला कमी झाला, समजा हा बेडूक कमी झाला, तर त्याचा परिणाम कोणावर होणार आहे? सापाच्या संख्येवर होणार आहे, कारण सापांना अन्न मिळणार नाही, त्यांची संख्या कमी होणार आहे. त्याचबरोबर बेडूक कमी झाले तर नाकतोड्यासारख्या प्राण्यांची, कीटकांची संख्या वाढणार आहे, त्यामुळे शेतीचं नुकसान होणार आहे. म्हणजे एक घटक जरी कमी झाला तरी पूर्ण या परिसंस्थेचं जे चक्र आहे त्याच्यामध्ये बिघाड होणार आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून असतो आणि यांच्यामध्ये एक प्रकारची आंतरक्रिया सतत सुरू असते. तर ऊर्जेचा मनोरा. प्रत्येक सजीवाला ही अन्नाची गरज असते आणि अन्न साखळीत अन्न मिळविणे आणि दुसऱ्याचे अन्न होणे ही प्रक्रिया सतत चालू असते. यामध्ये उत्पादकांपासून ते सर्वोच्च उपभोक्त्यांपर्यंत अन्न ऊर्जेचे क्रमाने ऊर्जांतरण होत असते. सूर्य हा कोणत्याही परिसंस्थेचा एक महत्वाचा घटक आहे, कारण तो परिसंस्थेला ऊर्जा पुरवत असतो. सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवरच वनस्पती आपलं अन्न तयार करू शकतात आणि वनस्पती या उत्पादक असल्यामुळे त्यांच्यापासूनच इतरांना अन्न मिळतं आणि अन्न ऊर्जेचे क्रमवार ऊर्जांतरण होत जाते. तर हे बघा, उत्पादक म्हणजेच वनस्पती, these are primary consumers, secondary consumers and टेरिटरी कंझ्युमर्स. तर हा आहे ऊर्जेचा मनोरा आणि यामध्ये प्रत्येकाच्या पोषण पातळ्या ह्या
वेगवेगळ्या असतात. तर बघा, ऊर्जेचा मनोरा, अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी असे म्हणतात. पोषण पातळी म्हणजेच अन्न प्राप्त करण्याचा स्तर होय. सर्व उत्पादकांची प्रथम पोषण पातळी तयार होते. शाकाहारी प्राण्यांची द्वितीय व प्रथम पातळीवरील मांसाहारी प्राण्यांची तृतीय पोषण पातळी तयार होते. एखादा सजीव अन्न साखळीत ठराविक पोषण पातळीवरच असतो असं नाही, तर त्या भक्षकांच्या अनेक पातळ्या असू शकतात. उदाहरणार्थ साप बघा, साप जेव्हा गवत खाणाऱ्या सशाला खातो व बेडूक जेव्हा साप खातो तेव्हा तो चौथ्या पोषण पातळीवर असतो. बघा काय आहे या ठिकाणी, साप तो ससा पण खातो आणि हा बेडूक जो आहे तो साप खातो. त्यामुळे साप कुठे गेला, हा चौथ्या पातळीवर गेला. या उदाहरणात बघा, गवत प्रथम पातळीवर, नाकतोडा द्वितीय, बेडूक तृतीय व साप चतुर्थ पातळीवर आपल्याला दिसून येत आहे. पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक संज्ञा आहे. आपल्या सभोवती असलेल्या अनेक भौतिक, रासायनिक घटकांनी मिळून हे पर्यावरण बनते. पर्यावरणाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, नैसर्गिक पर्यावरण आणि मानव निर्मित पर्यावरण. आता पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये जी आंतरक्रिया चालते त्या आंतरसंबंधाचा अभ्यास एका विशिष्ट अशा शाखेमार्फत केला जातो आणि त्या शाखेला परिस्थितिकी म्हणजेच इकॉलॉजी असे म्हणतात. कारण पर्यावरण मी सांगितलं ही अत्यंत व्यापक संज्ञा आहे आणि त्यामुळे त्याचा आंतरसंबंधाचा अभ्यास करणं ही काळाची खूप मोठी गरज आहे. आणि इकॉलॉजी या शाखेमध्ये या जैविक व अजैविक घटकातील संबंध जो आहे त्याचा अभ्यास केला जातो. या ठिकाणी बघा, जैविक घटक आणि अजैविक घटक. जैविक घटक म्हणजेच वनस्पती आणि प्राणी, याच्यामध्ये उत्पादक आहेत प्रायमरी प्रोड्युसर्स, हर्बिओरस म्हणजेच शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, मिश्राहारी प्राणी, विघटक इत्यादी. तर अबायोटिक घटक म्हणजेच अजैविक घटकांमध्ये सूर्यप्रकाश, पाणी, तापमान, हवा, माती, खनिजे हे घटक येतात आणि यांच्यामध्ये जी आंतरक्रिया चालते त्याला परिस्थितिकी असं म्हटलं जातं. बघा, ब्लू वर्ड्स आर अबायोटिक फॅक्टर्स अँड रेड वर्ड्स आर बायोटिक फॅक्टर्स. So insects, plants, microorganisms, reptiles, mammals, birds, these are all biotic factors. So ecology, the scientific study of interaction between organisms and their environments, focusing on energy transfer. So ecology is a science of relationship. आणि या परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम असे म्हणतात. तर परिस्थितिकीचा म्हणजे इकॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी जे एकक वापरलं जातं त्याला परिसंस्था असं म्हणतात. तर परिसंस्था म्हणजेच काय, तर एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया होऊन हे सर्व जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला ती एक परिसंस्था बनते. या ठिकाणी बघा, या वेगवेगळ्या परिसंस्था मी तुम्हाला दाखवते. ही आहे समुद्राच्या तळाशी असलेली परिसंस्था म्हणजे समुद्राच्या पाण्यातील परिसंस्था. ही आहे नॉर्मली आपल्याला आढळणारी परिसंस्था म्हणजे जमिनीवर कशा प्रकारे वनस्पती अन्न तयार करतात आणि कशा प्रकारे या वनस्पतीवर जगणारे प्राणी, इतर शाकाहारी प्राण्यांवर जगणारे मांसाहारी प्राणी
ही परिसंस्था आहे. ही पण एक समुद्राच्या पाण्यामध्ये असलेली, तळाशी असलेली परिसंस्था म्हणू आपण हिला. तर ही एखाद्या छोट्याशा तलावामध्ये असलेली परिसंस्था. तर अशा वेगवेगळ्या परिसंस्था आपल्याला आढळून येतात. भौगोलिक क्षेत्र ज्याप्रमाणे असेल त्यानुसार या परिसंस्थेतील जे घटक आहेत त्यांच्यामध्ये आंतरक्रिया घडून येऊन ती परिसंस्था बनते. हे बघा, मरीन इकोसिस्टम. आता या पर्यावरणामध्ये ही जी संतुलन कायम राहणं आवश्यक असतं, त्यासाठी ही विविध चक्र आणि या चक्रांमध्ये जे काही वायू बाहेर पडतात त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन टिकून राहण्यास मदत होते. तर कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र अशी ही जी नैसर्गिक चक्र आहेत त्यांच्यामुळे सुद्धा पर्यावरणातील हे जे जैविक घटक आहेत किंवा अजैविक घटक आहेत त्यांच्यामधलं संतुलन कायम राहण्यास मदत होते. आता पर्यावरण संवर्धन, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. आता आपण पर्यावरण म्हणजे काय हे बघितलं, परंतु हे पर्यावरण जे आहे या पर्यावरणाचा समतोल आपण आज बघतो आहोत बिघडत चाललेला आहे. अगदी आताच आपण उदाहरण घेतलं कोविड-19. तुम्ही आता बघाल गेले 4-5 महिने सगळं जो आपलं निसर्ग आहे, निसर्ग त्याच्याच चालीने चाललेला आहे. मात्र मानवाच्या काही ज्या रोजच्या दैनंदिन क्रिया आहेत त्याच्यामध्ये थोड्या त्या स्लो झालेल्या आहेत. त्यांच्यामध्ये थोडासा पॉज आलेला आहे, पॉज घेतलेला आहे आणि याचाच परिणाम म्हणजेच काय झालेला आहे तर बघा, पोल्युशन म्हणजे प्रदूषण जे आहे त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजेच पर्यावरणाचं संवर्धन का आवश्यक आहे हे आता आपल्याला येत्या या 4-5 महिन्यात आढळून येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचं अस्तित्व ही अशक्यप्राय गोष्ट आहे आणि निसर्ग ही ईश्वराने निर्माण केलेली एक अद्भुत गोष्ट आहे. या निसर्गामध्ये निसर्गतः अस्तित्वात असलेल्या घटकांचा वापर माणूस आणि इतर सजीव आपल्या पालन पोषणाकरिता करत असतात. तर पृथ्वीवर असणाऱ्या या सर्व घटकांचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो आणि म्हणूनच या नैसर्गिक पर्यावरणाचं संतुलन राखणं, त्याला कोणतीही इजा न पोहोचवणं किंबहुना त्याचं संरक्षण करणं हे आपलं सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे. आपल्याला ही पृथ्वी ही कोणाकडून हक्काने मिळालेली नसून तर ती आपल्याला काय केली आहे, उसनी मिळालेली आहे. प्रत्येक पिढीकडून उसनवार मिळालेली आहे आणि म्हणूनच जसं आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी साठवून ठेवतो, म्हणजेच व्यक्तिशः आपण जे आपल्या घरासाठी करतो ते आपण आपल्या या पर्यावरणासाठी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात ही पर्यावरणाची ठेव आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी सांभाळायची आहे. तर बघा, हे पर्यावरण आज आपण उपभोगतो आहोत, हेच पर्यावरण उद्या आपल्या पुढच्या पिढीला जर उपभोगायचं असेल, त्याला त्याचा लाभ मिळणं शक्य व्हावं असेल असं वाटत असेल तर आज या पर्यावरणाचं संवर्धन करणं हे प्रत्येकाची एक कर्तव्य आहे, एक गरज आहे आणि त्याची नितांत आवश्यकता आहे. तर मानवाने आपले जीवन समृद्ध करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर करून आपले जीवन सुसमृद्ध करण्यासाठी नैसर्गिक पर्यावरणात अनेक बदल केले. बघा, वाहतुकीसाठी रस्ते केले, राहण्यासाठी घरं बांधली,
शेती, मोठमोठे ब्रिज बांधले जेणेकरून दळणवळणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, मोठमोठी धरणं बांधली. अशा अनेक घटकांची निर्मिती माणसाने या पर्यावरणामध्ये केली, म्हणजेच नैसर्गिक पर्यावरणात अनेक बदल केले. आणि त्यासाठी माणसाला या नैसर्गिक पर्यावरणाचा म्हणजे झाडं तोडावी लागली, डोंगर तोडावे लागले. आणि हे सर्व होत असताना या सर्व घटकांचा परिणाम पर्यावरणावर होताना आपल्याला दिसून येतो आणि त्यातूनच पर्यावरणीय समस्या आज आपल्याला निर्माण होताना दिसत आहे. तेव्हा इट्स नॉट युअर्स, नॉट माइन, इट्स अवर्स. लक्षात ठेवा, हे पर्यावरण हे इट्स नॉट युअर्स, नॉट माइन, इट्स अवर्स. सो प्रोटेक्ट युअर मदर हू नरिश यू. आणि आता आपण बघितलं की या पर्यावरणामध्ये हे जे बदल केले ते बदल केल्यामुळे काय झालंय तर सजीवांना अपायकारक आणि विषारी असे अनेक पदार्थ या ठिकाणी तयार होऊ लागलेले आहेत. आणि ही प्रक्रिया म्हणजेच पर्यावरणीय प्रदूषण होय. आता या प्रदूषणाचे पुन्हा दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नैसर्गिक प्रदूषण आणि दुसरे अनैसर्गिक प्रदूषण म्हणजेच अर्थात मानवी प्रदूषण. तर हे प्रदूषण जे आहे हे प्रदूषण म्हणजे काय? जणू आपली पृथ्वी आपल्याला सांगते हेल्प हेल्प, आय कांट ब्रीथ. बघा, प्रदूषण हे एवढं झालेलं आहे की ती पृथ्वी सुद्धा आपल्याला आता सांगू लागली आहे. आवर प्लॅनेट द अर्थ इज सिक. थर्मामीटर लावायची वेळ आलेली आहे. का? कारण मानव निर्मित घटकांचा परिणाम या पर्यावरणावर होऊ लागलेला आहे आणि त्याचाच परिणाम या पृथ्वीला भोगावा लागत आहे. तर बघा, मातीचं प्रदूषण होत आहे. कारखाने, आता मी सांगितलं की मानवाने स्वतःच्या सोयीसाठी अनेक औद्योगिकीकरण केलं. कारखाने आले, कारखान्यातून बाहेर पडणारं सांडपाणी मातीत मिसळतं, मातीचं प्रदूषण होतं. त्यानंतर शेतीमध्ये लोकसंख्या वाढत गेली आणि एवढ्या लोकसंख्येला उपलब्ध अन्न मिळावं म्हणून शेतीस मोठ्या प्रमाणावर करणं भाग पडू लागलं आणि त्यासाठी मानवाने अनेक रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर सुरू केला. त्याच्यामुळेही मातीचं प्रदूषण होते. त्यानंतर वायू प्रदूषण, पुन्हा लोकसंख्येचा विस्फोट आणि त्यामुळे उभारले गेलेले कारखाने, कारखान्यातून बाहेर पडणारे विषारी वायू. जसा लोकसंख्येचा विस्फोट झाला, वाहनांची संख्या वाढली, वाहनाच्या म्हणजेच इंधनांच्या ज्वलनातून बाहेर पडणारे विषारी वायू, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड यासारखी विषारी वायू. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर कचरा ज्या वेळेला जाळला जातो त्यातून बाहेर पडणारे वायू. जलप्रदूषण, मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर केला गेला. प्लास्टिकच्या वापरामुळे जलप्रदूषण, पाण्यामध्ये असलेले सजीव जे आहेत त्यांना धोका पोहोचू लागलेला आहे. त्यांच्या अन्नावर परिणाम होऊ लागला, त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे. बघा, प्लास्टिक वेस्ट आणि यामुळे दिवसेंदिवस काय व्हायला लागलेला आहे, हा पर्यावरणाचं प्रदूषण जे आहे हे वाढत चाललेलं आहे. आणि पक्षी, वनस्पती, मासे, जलचर या सर्वांना या प्रदूषणामुळे धोका पोहोचत आहे. थोडक्यात प्रदूषण एक अत्यंत व्यापक संकल्पना आहे आणि या प्रदूषणाचे हवा, पाणी, जमीन हे तर प्रकार आहेतच, पण त्याचबरोबर
किरणोत्सार, औष्णिक प्रकाश, प्लास्टिक असे सुद्धा मानवनिर्मित प्रदूषण हे आढळून आज येत आहे. आणि या सर्वांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव व त्यांच्या अस्तित्वावर होत असतो आणि त्यातूनच आज पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मानव हा इतर सजीवांपेक्षा बुद्धिमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे हे आपण विसरता कामा नये. नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता फक्त आणि फक्त केवळ मानवाकडे आहे आणि त्यामुळेच पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे हे आपण ओळखले पाहिजे व पर्यावरणाचे रक्षण म्हणून प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे व इतरांनाही प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, देश वाचवा या उक्तीप्रमाणेच पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. तर पर्यावरणाचे संवर्धन करणं ही आपली सर्वांची एक सामाजिक जबाबदारी आहे. पर्यावरणामध्ये उपलब्ध असलेल्या घटकांचा मानवाने आपल्या फायद्यासाठी विचार करून त्याप्रमाणे त्याचा उपयोग केल्यास पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही व भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. परंतु आपण दिवसेंदिवस बघतो आहोत की पर्यावरणीय समस्या ही दिवसेंदिवस वाढत आहे आणि म्हणूनच त्यामध्ये ती समस्या वाढू न देता त्याचं म्हणजेच पर्यावरणाचं संवर्धन आपण कसं करू शकतो ही आपली एक सामाजिक जबाबदारी आहे हे प्रत्येकाने ओळखून सामाजिक संस्थांमध्ये सहभागी होऊन आपलं कर्तव्य प्रत्येकाने जर पार पाडलं तर पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण होण्यास मदत होईल आणि आपल्या सर्वांनाच एक गुड क्वालिटी लाईफ मिळू शकेल आणि त्याचा उपयोग आपल्यालाच आणि आपल्या भावी पिढीलाही होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, फुलपाखरू तर फुलपाखरं जी आहेत ही स्वच्छ पर्यावरणाचे दिशादर्शक आहेत. बघा, ज्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर फुलपाखरं दिसून येतात, सर्वसाधारणतः फुलपाखरं ही त्यांना विशिष्ट असं वातावरण लागत नाही, सर्वसाधारण वातावरणात ती वाढू शकतात. परंतु अति पाऊस, अति थंडी, अति उकाडा आणि वाढतं प्रदूषण हे मात्र फुलपाखरांना सहन होत नाही आणि म्हणूनच ज्या ठिकाणी फुलपाखरं जास्त प्रमाणात असतात त्या ठिकाणी समजावं की स्वच्छ पर्यावरण आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी फुलपाखरं मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळून येतात आणि म्हणूनच वातावरणाच्या बदलाचे द्योतक म्हणून फुलपाखरांकडे बघितलं जातं. पर्यावरणाचं आरोग्य असंही फुलपाखरांना म्हटलं तरी सुद्धा ते वावगं ठरणार नाही. म्हणजेच एखाद्या पर्यावरणात जर फुलपाखरं दिसली नाही तर समजावं की तेथील पर्यावरणात काहीतरी गडबड आहे. तर पर्यावरण संवर्धन ही आपली सगळ्यांची किंबहुना काळाची गरज आहे आणि हे पर्यावरण संवर्धन संदर्भात हळूहळू आपण जागे होऊ लागलेलो आहोत. मानवाला जाग आलेली आहे आणि आता मानव पुन्हा या पर्यावरण संवर्धनाकडे वळू लागलेला आहे आणि त्या निमित्ताने त्या संदर्भातील काही चिन्ह आपण विकसित केलेली आहेत. पहिलं बघा, हे चिन्ह दिसतं रिसायकल. म्हणजेच काय तर कपात, कमीत कमी वापर, पुनर्वापर आणि पुनश्चक्रीकरण. म्हणजे लाईट, पाणी याचा कमीत कमी वापर केला पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला पुन्हा वापरता येतील, उदाहरणार्थ कागदाचा आपण पुन्हा वापर करू शकतो,
तर त्याचा पुन्हा वापर केला पाहिजे आणि पुनश्चक्रीकरण असं प्लास्टिक वापरलं पाहिजे की जेणेकरून त्याचं आपण रिसायकलिंग करू शकतो. म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन ज्या प्रकाराने होईल अशा प्रकारे कमीत कमी पुनर्वापर आणि पुनश्चक्रीकरण 3 R's रियूज, रिड्यूस आणि रिसायकल. तर नैसर्गिक साधन संपदेचा आपण अपव्यय टाळावा यासाठी हे चिन्ह आपल्याला दिशा दाखवतं. दिसतंय तुम्हाला? सेव्ह वॉटर, द वर्ल्ड इज इन युअर हँड्स. येस, पाणी वाचवा. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. मग हे चिन्ह आपल्याला काय सांगतं? पाणी वाचवा, सेव्ह वॉटर. पाणी वाचवा आणि पुढच्या शाश्वततेसाठी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करा. फक्त पाणी वाचवा नाहीये, तर पुढच्या आपल्या नैसर्गिक साधन संपत्ती आहे, पुढच्या पिढीला सुद्धा हे पाणी उपलब्ध झालं पाहिजे आणि म्हणून पुढच्या शाश्वततेसाठी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करा. सायकल, हरित ऊर्जेचा वापर करा. काय सांगते आपल्याला? जेणेकरून प्रदूषण होणार नाही आणि आपली कार्यक्षमता वाढेल, आपल्याला व्यायाम होईल आणि हरित ऊर्जेचा वापर होईल. बघा, हे चिन्ह हरित ऊर्जा दर्शवते. सौर ऊर्जा व पवन ऊर्जा जास्त प्रमाणात वापरा. पुन्हा नैसर्गिक साधन संपत्तीचं संरक्षण करा. तर हे चिन्ह आपल्याला सांगतं विजेचा वापर काटकसरीने करा. तर असे काही चिन्ह संकेत दिलेले आहेत आणि पर्यावरण संदर्भात या चिन्हांचा, या चिन्ह संकेतांचा विशेष असा अर्थ आहे. आणि आज आपण जर बाहेर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी या चिन्हांचा आपल्याला वापर झालेला दिसून येतो, जेणेकरून पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरण संवर्धनासंबंधी जागरूकता नागरिकांमध्ये निर्माण व्हावी या दृष्टीने याचा उपयोग केला जातो. तुम्ही अशा काही इतर चिन्हांची यादी तयार करू शकता आणि त्या चिन्हांचा अर्थ काय आहे हे समजून घेऊन स्वतः तो अंगीकारायला सुरुवात करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक यू. घरी राहा, सुरक्षित राहा.